आणि आताची महत्त्वाची बातमी, पुढील 3 तासामध्ये मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत। पुढील 3 तासामध्ये मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर पुढील 3 तासामध्ये मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर पुराच्या पाण्यामध्ये रत्नागिरीमधल्या मागजन बाजारामधील 7 दुकानांचं मोठं नुकसान झालंय। मागजन बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान झालेलं आहे। 7 दुकानांचं या ठिकाणी नुकसान झालंय। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अजूनही काही दुकानाच्या आत पाणीच पाणी पाहायला मिळतंय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णकांत यांच्याकडून। कृष्णकांत, आपण ही काही दृश्य पाहतो मागजन बाजारपेठेमधली, तुमच्या आजूबाजूची दृश्य दाखवाल आणि किती नुकसान या दुकानदारांचं या ठिकाणी झालंय? निखिला, आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी पहिल्यांदा पूर आला। ही मागजन बाजारपेठेची दृश्य आहेत। आपण पाहू शकतोय की अशा पद्धतीने एका बाजूला रस्ता आहे, म्हणजे मी जिथं उभा आहे हा सगळा पाण्यामध्ये गेलेला भाग आहे। मी पाण्यामध्येच उभा आहे आणि हे सगळं भरलेलं पाणी आहे। हा असा दिसणार हा परिसर होता, मात्र आता हे संपूर्ण नदीनं एक्वायर केलाय सगळा परिसर असं वाटतंय। त्यामुळं अशा पद्धतीने ही दुकानं आहेत, ही कशा स्वरूपामध्ये आहेत हे आपण दृश्यामधून पाहू शकतोय। प्रथमदर्शनी जरी दुकानं ही अशी खोक्यासारखी असली तरी सुद्धा मुख्य बाजारपेठेमध्ये दुकानं आहेत आणि आतमध्ये यांची लांबी काही मीटरपर्यंत आतमध्ये आहे आणि अशी ही 6 ते 7 दुकानं आहेत आणि इथले व्यापारी आहेत हे भयभीत आहेत, कारण 2 दिवसांपासून इथं पाणी भरायला सुरुवात झाली होती। हा सगळा परिसर दिसतोय हा 7-7 फूट अशा पाण्यानं व्यापलेला होता आणि इथली लोक भयभीत होती आणि यामुळं इथं मोठी परिस्थिती आहे, ही गंभीर निर्माण झालेली आहे। मी त्या लोकांशी देखील बातचीत करणार आहे जे काही तास इथं वाट बघत होते पाणी ओसरावं म्हणून, अजून पाणी ओसरलं नाही। किती नुकसान झालं तुमचं? नुकसान तरी नाही म्हटलं तरी 40,000 पर्यंत माझं झालं। कधीपासून हे पाणी भरलेलं होतं, कधी ओसरतंय आता? 50 तास होऊन गेले। 50 तासापासून तुम्ही वाट बघत होता तिथं कोणतरी बचवायला येईल? बचवायला म्हणण्यापेक्षा आम्हालाच काढावा लागतो, कारण का दुसरं कोणी येत नाही। प्रशासन सुद्धा कधी येतं, सगळं आटपल्यानंतर आम्ही धुवून बिवून झाल्यानंतर सगळं येतं। आता बघायला गेलं तर 7-8 दुकानदार आम्ही आहोत, नाही म्हटलं तरी 7-8 लाख रुपयाच्या आसपास किंवा 10-1 लाख रुपये कसा अंदाजे सांगतोय मी, कारण का नुकसान किती झालं हे सांगू शकत नाही, कारण भिजलेला माल काय भिजलाय आणि काय नाही ते सांगू शकत नाही। आणि गेल्या वर्षी 2021ला आम्ही इथं जेव्हा पाणी मोठं भरलं होतं तेव्हा चिपळून हायलाईट झालं आणि आमच्या इथं हे रेग्युलर पाणी भरतं। गेल्या वर्षी 7 वेळा पाणी किती भरलं होतं आणि किती ओसरलं? जवळजवळ 10 फूट पाणी इथं होतं, जिथं आता आपण उभं आहे तिथं 10 फूट पाणी होतं। आता 21ला आम्ही त्यावेळी ह्यांच्याकडे आमचं पाणी शिफ्ट, म्हणजे तुम्ही तहसीलदार ऑफिसमधनं किंवा यांच्या महसूल विभागाकडनं आम्हाला पत्र देतात की पावसाच्या आधी तुमचं काय काय त्याच्यामध्ये? इथं जनरल स्टोअर आहे, पण महसूल विभाग आम्हाला पत्र देतं पाऊस चालू व्हायच्या आधी की तुम्ही शिफ्ट करा। पण शिफ्ट करायला आम्ही जेव्हा प्रशासनाकडे म्हणजे कलेक्टरांकडे किंवा पालकमंत्र्यांकडे बहुउद्देशीय वॉल द्या, तो अजून दिला नाही। मग आम्ही देणार कुठेतरी आम्हाला जागा द्या, आम्ही शिफ्ट होऊ ना। आम्हाला दुकानला कुठेतरी जागा दिलीत, कुठेतरी बाजारपेठ वसवलीत नवीन, तर आम्ही तिथं जायला तयार आहोत। पण त्या गव्हर्नमेंटने पुनर्वसन करायला पाहिजे की नको, असा विषय आहे। दुसरा विषय, आता जवळजवळ 2 वर्ष झाली आमदार साहेबांनी 9 लाख रुपये गाळासाठी डिझेलसाठी पैसे दिलेत, डीपीसीतनं ते मंजूर झालेत आणि आम्ही कलेक्टर ऑफिसना किंवा त्या जी यंत्रणा आहे त्यांना आम्ही फॉलोअप घेऊन सांगितलेलं की आमचा लवकरात लवकर गाळ काढा, जेणेकरून गाळ काढल्यानंतर जर पूरच नाही भरला तर तुमच्यावर पंचनामे करायची वेळच नाही येणार, आमचं नुकसान पण नाही होणार, आम्हाला पण व्यवस्थित धंदा करता येईल। तुम्हाला आम्ही सारखं सांगणार की आमच्याकडे पाणी भरलंय, आमचं नुकसान झालंय, पंचनामे करा। ही वेळच येऊ नये, प्रशासनाने त्याच्यावर काय तो ठोस उपाय काढावा। निखिला, काही तासांपासून इथं ठिकाणी लोक अडकलेली आहेत, दुकानं जी आहेत ही या ठिकाणी अशी परिस्थिती बघायला मिळते। सध्या पाणी थोडं ओसरलंय त्यामुळे दुकानदार या ठिकाणी आलेत आणि आपल्या जागेची पाहणी करताना दिसत आहेत। निखिला, नक्कीच धन्यवाद कृष्णकांत। तर रत्नागिरीमधले मागजन बाजारपेठेमधली ही दृश्य आपण पाहत होतो की दुकानांमध्ये किती पाणी शिरलेलं आहे। गुडघाभर पाणी सध्या बाजारपेठेमध्ये आहे।